मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. 80% लोक शेती करतात, 50% लोकांची शेती कोरडवाहू आहे आणि 30% लोकांची शेती बागायती आहे. पण 50% लोकांची जी शेती कोरडवाहू आहे त्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका ही अशी पिके घेतली जातात. जर पावसानं 10 दिवस उशीर केला तर फक्त नुकसान शेतकऱ्यांचं होतं. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी नुकसान जरी झालं तरी आपण आपलं काम करणं, उपजीविका करणं, जीवन जगणं हे मात्र चालू ठेवतो. पण काय झालं की या 2 वर्षाच्या काळामध्ये, या लॉकडाऊनच्या काळामध्ये खरंच देशाला दाखवून दिलं, जगाला दाखवून दिलं. या देशामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये या देशातील सगळ्या कंपन्या बंद झाल्या, बंद केल्या, बंद करण्यात आल्या. परंतु एकमेव अशी कंपनी आहे की माझ्या बळीराजाची, माझ्या काळ्या आईच्या लेकराची, माझ्या बळीराजाची ही कंपनी कधीच बंद होणार नाही. आणि इथून पुढं कोणते जरी संकट आलं तर सगळ्याला जगवण्याचं काम कोण करणार? ही शेतकऱ्याची कंपनी करणार. रेल्वे बंद, बस बंद, विमान बंद, दुकान बंद, सगळ्या काही गोष्टी या लॉकडाऊनमध्ये बंद होत्या. फक्त चालू होतं शेतकऱ्याची कंपनी. सगळ्या लोकांना जगवण्याचं कोणी काम केलं तर या शेतकऱ्याने केलं. तर अन्नधान्य कोणी पुरविलं? शेतकऱ्याने पुरविलं. दूध कोणी दिलं? पुरविलं? शेतकऱ्याने पुरविलं. भाजीपाला कोणी पुरविला? शेतकऱ्याने पुरवला. म्हणजे इतकी या बळीराजाच्या कंपनीमध्ये ताकद आहे. म्हणून म्हणतो भविष्यात आणखीन संकट येतील. 2 कंपन्या चालू राहणार, एक शेतकऱ्याची आणि दुसरं मेडिकल आणि दवाखाने. पण काय झालं, परिस्थिती कशी होती सांगतो. 1990 पर्यंत, 1990 ते 95 निसर्ग खूप चांगला होता. या पृथ्वीवर नंदनवन होतं. लोक गुण्यागोविंदानं राहायचे, शेती करायचे, भरभराटीनं उतार येत होता. काय होतं 1995 पर्यंत मुंबईला मान्सून आला की आपल्या इकडं 3 दिवसात पाऊस यायचा आणि आपले शेतकरी काय करायचे की धूळ पेरणी करायचे आणि सगळ्यांची पेरणी जमून जायची. पण नंतर काय झालं, 96 नंतर काय झालं की जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, मोठे उद्योगधंदे वाढले, मग मोठे मोठे शहरं वसली, शहराच्या ठिकाणी कारखाने वसले आणि तिथं झोपडपट्ट्या वाढल्या, मोठ्या कॉलन्या तयार झाल्या. पण तिथं जिथं पडीत जमिनी होत्या तिथं अशी जी झाडं होती ही झाडं तोडल्या गेली. मग परिस्थिती अशी झाली की निसर्गानं झाडं तोडल्यामुळं रुद्ररूप दाखवायला सुरुवात केली. मग रुद्ररूप दाखवायला सुरुवात केली, निसर्ग तुमच्यावर रुसला, पण हे तुम्ही लक्षातच घेतलं नाही. मग 2001 मध्ये काय झालं की तुम्ही आपले शेतकरी काय करायचे, मुंबईला मान्सून आला की इकडं धूळ पेरणी करायचे, कापसाची धूळ पेरणी करायचे. तुम्हाला माहीत होतं 3 दिवसात पाऊस येतं, पण हे पाऊस तुमच्यावर रुसला. मग पाऊस काय करायचा, गुजरातकडे निघून जाऊ लागला आणि तुमच्याकडं पाऊस येत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये 2001ला या महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज देणाऱ्या संस्था होत्या, पण शेतकऱ्यासाठी असं ठाम सांगणारं कोणीच नव्हतं. मग मी या विषयाकडे कसं वळालो ते तुम्हाला सांगतो. काय झालं की पहिलं काय करायचं, मी आणि माझे वडील, आम्ही लहानपणी वडील काय करायचे 95ला शेती करायचे आणि मी त्यावेळेस 8वीला होतो. तर 8वीला असताना मग आम्ही 1995ला काय करायचं, टी व्ही बघायचो. तर त्यावेळेस काय असायचं, टी व्हीमध्ये हिंदी बातम्या असायच्या आणि इंग्रजी बातम्या असायच्या. तर त्या बातम्या कशामुळे बघायचो की त्याच्यामध्ये हवामानाचा अंदाज सांगायचे आणि हवामानाचा अंदाज सांगितल्याच्यानंतर मग त्याच्यावर आपण शेती करायचं, असं त्यावेळेस मुद्दाम टी व्ही बघायचो. पण 1995ला सगळ्या शेतकऱ्याकडे टी व्ही नव्हता, फक्त गावातल्या काही लोकांकडे टी व्ही असायचा. मग त्याच्यामुळं सगळ्याकडं काही टी व्ही नव्हता. मग त्यावेळेस मी आणि वडील टी व्ही बघत असताना हिंदीमधून बातम्या कशा राहायच्या ते सांगतो. की एक लेडीज यायची, ती सांगायचे, हवामान अंदाज सांगत होते, महाराष्ट्र में छींटे गिरने की संभावना है, कई कई जगहों पे छींटे गिरेंगे, कई जगहों पे बारिश होगी, असा त्यावेळेस हवामान अंदाज देते. आणि तसेच इंग्रजीमधून रेन एक्सपेक्टेड हेवी टू हेवी कोस्टल कर्नाटका, आंध्र, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, पंजाब, हरियाणा, म्हणजे संपूर्ण राज्याचा अंदाज देत होते. मग मी माझे भाऊ, आमचे वडील, आम्ही चर्चा करीत बसायचो, भाऊ
आपल्या महाराष्ट्रामध्ये 42,260 गाव आहेत. मग हे अंदाज कसा? तर वडील म्हटले की असाच असतो म्हणून आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं. मग मी 8वीपासून काय केलं, अभ्यास करायला सुरुवात केली. मग योगायोगानं काय झालं, मी लहानपणी 8वीला शाळेत असताना सुद्धा हवामान सांगत होतो. पाऊस येणार आहे की नाही त्यावेळेस देखील सांगत होतो. पण ते कसं सांगत होतो ते सांगतो. आमच्या इथं 10वीपर्यंत शाळा आहे. आमच्या गावात हिस्से, पिंपळगाव, गव्हाण आणि झोडगाव या 4 गावचे मुलं शाळेमध्ये यायचे. मग शाळेत येत असताना काय व्हायचं की शाळेचा टाईम असायचा 10 ते 4. मग मी काय करायचो, ज्या दिवशी पावसाळ्यामध्ये पाऊस येणार आहे सरला म्हणायचं, सर 4 वाजायच्या आत काय व्हायचं, पाऊस यायला लागला. सर म्हणायचं की तुम्ही शाळा लवकर सोडून द्या 10 मिनिट. सर म्हणायचे कशामुळं? मी म्हटलं तिथं त्या तिथं पूल नाही वड्याला त्या. मग ते आपल्या शाळेतले मुलं काय करतात, त्या पाण्यातून जातात. म्हणून सर माझं ऐकायचं त्यावेळेस मतं सोडायचे. म्हणजे मी 8वीला असताना सुद्धा पाऊस सांगत होतो, पण त्यावेळेस मी शिकत होतो. पण वडिलाच्या शेतीचं नुकसान बघत काय झालं, नंतर भूगोलावर अभ्यास करायला सुरुवात केली. मग योगायोगानं काय झालं की 2001ला सुद्धा मला खूप म्हणजे पावसाविषयी माहिती झालेली होती. 1997ला कम्प्युटरचा कोर्स केला होता फक्त उपग्रह बघण्यासाठी. म्हणून हे करत करत काय झालं, 2004ला एक छोटा मोबाईल आला होता की 3200 रुपये किंमत होती. आणि ते मोबाईल घेतला फक्त शेतकऱ्यासाठी टेक्स्ट मेसेजवर मेसेज करण्यासाठी. पण त्यावेळेस काय झालं, तुमची माझी भेट झाली नव्हती. मग त्यावेळेस एवढी प्रसारमाध्यमं नव्हती. मग या आता जी भेट झाली केवळ प्रसारमाध्यमातून झाली आणि प्रिंट मीडियामधून तुमच्यापर्यंत आता पोहोचू शकलो. मग त्यावेळेस शेतकऱ्यांची अशी परिस्थिती होती 2004ची. तुम्ही परिस्थिती आठवा, आपल्या शेतकऱ्याकडं 2000 रुपयाचे सायकल घेणंसुद्धा शक्य नव्हतं 2004ला. मग त्यावेळेस मोबाईल घेतला आणि त्यावेळेस काय केलं, शेतकऱ्यासाठी मेसेज टाकण्यासाठी मी एक मोबाईल घेतला होता. मग 2005ला काय झालं, नेमका बीटी कापूस आला. मग 2006ला मी काय केलं, माझ्या कापसाचं अंतर बघा, 9 बाय अर्ध्या फुटावर मी कापूस लावला 3 एकर. आणि 3 एकरमध्ये 87 क्विंटल कापूस काढलेला शेतकरी मी आहे. तर त्यावेळेस माझ्याकडं संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी भेटायला यायचे. मग मी काय केले, सगळ्यांचे नंबर माझ्या वहीमध्ये लिहून ठेवले. मग म्हटलं हे नंबर आपल्याला भविष्यामध्ये कामी येतील. मग योगायोगानं काय झालं की 2013, 14 आणि 15ला काय झालं, व्हॉट्सअप आलं, जिओ आलं, ट्विटर आलं, सगळ्या गोष्टी आल्या. मग म्हटलं आता आपल्या शेतकऱ्याला मदत करण्याला खूप चान्स आहे. मग मी काय केलं, या महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याचे 36 ग्रुप तयार केले. त्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश असे ग्रुप तयार केले. आणि माझे जवळजवळ आज 700 ग्रुप आहे. आणि 700 ग्रुपच्या माध्यमातून मी 2015पासून शेतकऱ्याला मॅसेज टाकतो. आणि तो मॅसेज 3 मिनिटामध्ये 2 लाख शेतकऱ्यापर्यंत जातो. आणि तोच मॅसेज रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील 42,260 गावामध्ये 3 कोटी शेतकऱ्याचा मेसेज मोबाईलवर जातो आणि सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान वाचित असतो. मग हे असं करत असताना काय झालं की हे काम करत असताना म्हणजे नुसता हवामानावर पावसाचा अभ्यास नाही केला, पण काय झालं, या शेतकऱ्याचं आणि बियाण्याचं एक गणित जुळलं गेलं. म्हणजे परिस्थिती अशी होऊ लागली, मूग पेरला की 60 दिवसाला मूग निघतो, 61व्या दिवशी पाऊस हजर होणार. सोयाबीन करा 100व्या दिवशी निघतं, 101 दिवसाला पाऊस हजर होणार. उडीद करा 75व्या दिवशी निघतं, 76व्या दिवशी पाऊस येणार. कांदा करा, कांदा काढणीपर्यंत काही नसतं, कांदा काढला वरी ढिगला मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार आणि शेतकऱ्यांचा कांदा भिजणार. हळद करा, हळदीच्या बाबतीत तसंच आहे. हळद केल्याच्या नंतर मेमध्ये काय असतं की उन्हाळ्यामध्ये 44 तापमान असतं. मग 44 तापमानाला आपल्या शेतकऱ्याला काय माहीत की पाऊस येईल म्हणून. नेमकं काय होतं, शेतकरी 44 तापमानाला हळद वाळू घालतं, शिजवितं आणि लगेच रात्री घरी गावाकडे येतं. मग इतक्यामध्ये रात्री 2 वाजता एक अवकाळी पाऊस येतो आणि शेतकऱ्यांची हळद भिजतो. म्हणजे हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.